या ठिकाणी उद्या दत्तगुरु जन्मोत्सव त्यानिमित्त सेवा करायला सुसंधी दिली त्याबद्दल आम्ही आमच्या दोन्ही मुलांच्या मंडळाच्या वतीने या मंडळाच्या बरोबर आभार मानतो. या मंडळाला आज अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष पूर्ण होत असून भजन सम्राट वामनभाऊ भोकर त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून भजनाला सुरुवात करतोय. हॅलो आवाजला जातो मॉनिटर कमी आहे. मॉनिटरला एवढाच आहे. मॉनिटरला वरती काय हे कळत आहे. आवाजला चांगला आहे. काय झालं 30 तारीखपासून म्हणजे खाल्लेला अंत पचलाच नाही आमका आणि भदीर खाला आम्ही आमका मुळात कलचिला सकाळी कलचिला गावावर ना लय म्हणता थंडी या पाऊस अजून जायत नाही तर ह्या सीझनला सूर्यनारायण आमका जायत असता पण बहुतेक पाऊस यांचा सगळ्यांना बुडवून मारणार बुडवून जायत नाही काय समजली.
वंधुदेव गजानन वंधुदेव गजानन सर्व सिद्धीचा दाता मानविघ्ने निवारिता गौरीहराचा कुमारी त्याचे नाव लंबोदर देवगणांचा गणपती तुका म्हणे राहो नीती तुका म्हणे राहो नीती सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कुंडली गौरे श्री गणपती गजानन आई सादे आई मार आई काका मंडळाचे खूप खूप आभार मानव देणं कमी आहेत, कारण 75 वर्ष गेली बुवा, 75 वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहे.
खरोखर सार्थ अभिमान आहे. एक काळ होता, मी होत्या मुंबईमध्ये, त्यावेळी हा परिसर गजबजलेला होता. मिल कामगारांच्या वेळी या ठिकाणी आमचे भजन सम्राट होऊन गेले वामन बुवा खोपकर, भजन सम्राट चंद्रकांत कदम बुवा, आमचे भजन सम्राट परशुराम मांचाळ बुवा, भजन सम्राट विलास बुवा पाटील, त्यांच्या मिल मध्ये जुगलमध्ये चालायच्या, डबल बाऱ्या चालायच्या. पण दादर पळ लालबाग भायकाळा अजून आमचा अभिमान वाटता. भाई 10 बाय 10च्या खोलीवर, किती 10 बाय 10च्या खोलीवर, आणि 10 बाय 10च्या खोलीमध्ये अजून माझ्या कोकणातली 2-2 कुटुंबांना आणतं. आमचा सार्थ अभिमान. आम्ही गेला पुढे, आम्ही हळूहळू भांडुपला गेला, भांडूपवरून आता दिव्या गेला, दिव्यातून काही दिवसांनी आम्ही पनवेलला जाणार, पनवेलवरून मग हळूहळू आम्ही आमच्या गावात सुरुवात करणार. अभिमान वाटतं मला दादर सारखे नायगाव सारख्या एरियाचा 10 बाय 10च्या खोल्या आहेत. अजून 10 बाय 10च्या खोलीमध्ये 2-2 कुटुंब आणतात. या खाटीवर झोपता, या खाटीपुटी झोपता, खाटीवरच्या खाडकून गेला तर खालचो काय वाकून बघेन. हो अभिमान आमचा इकडलो. नाही तर आम्ही आज बुवा 500-600च्या स्क्वेअर फूट एरियामध्ये राहतो नाही का, तरी पण आमचा जागा कमी वाढता. पण खरोखर इकडलं जीवन भारी जीवन आहे. तिकडनं सकाळी डोंबिवली दिव्यापासून येताना काय हाल होतात ना ते आमकाच माहिती पडतात. आणि जर 1.5 फूट असतात तर त्याने त्या वरच्या हुका धुरच्या नादाक लागायचाच नाही त्यांना, तो त्याच्या हातातच येणार नाही. दोन एक मगाची सुंदर विषय म्हणला. नवविधा भक्तीमध्ये या ठिकाणी आमचे परमवीर मुंगेकर भाऊ आले. वर्या असे का, या भजन प्रेमी या ठिकाणी आरेगावचे आमचे परमित्र शिंदे मार्केट मधले मुंगेकर या ठिकाणी आलेले. त्या वर्या या आमचे खास अगदी जीवाभावाचे परमित्र आहे. या असं का आज जर मला परेल साहेबला जर भजनाची सुरुवात जर मला कोणी करून दिली असेल, शेट्टी मार्केटमध्ये जवळजवळ त्यांच्या कृपेने 4-12 डबल वाऱ्या मी लागवड केले. 26 जानेवारी शेट्टी मार्केटच्या बाहेर त्यांच्या डबल वारी असते, आणि यांचं दुकान आहे म्हणजे आमचे मसालावाले ते मुनकर बंधू, दोन दुकान आहेत त्यांचे, आरेगावचे आमचे आहेत ते, देवगडचे. बोनेक मध्ये मागे सुंदर विषय सांगितला की नवविधा भक्तीमध्ये श्रवणी भक्ती श्रेष्ठ आहे. नवविधा भक्तीमध्ये श्रवणी भक्ती श्रेष्ठ आहे. आणि आज तुम्ही ते भजन श्रवण करताय, ज्याच्या नशिबामध्ये आहे ना, नशिबामध्ये त्याला जे ऐकायला मिळतं, ज्याच्या प्रारब्धामध्ये. मग बोने सुंदर सांगितलं, भजन भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा. भगवंतासमोर नतमस्तक केलेल्या भक्तीला भजन म्हणतात. आणि आज तुम्ही श्रवण करता, बहुत सुंदर सांगितलं. पण टाना ना नॅचर या माझा ह्याचे लय फायदे. इथे हिंबार लागत नाही गावी गेला तर, दुसरा थंडीत नाही गेला तर थंडी लागत नाही. फक्त मका भात जोडू कोण बोलवीत नाही, त्याच्यानं पायलीवर गोटो येतात, काय समजली पण पायली हो वाईट काय बोलणार नाही, आणि ह्या पण काय उघडणार नाही. पण आपलं असं उघडून ठेवलेला बरा बाकी बरा ना, बाकी महाराज मरमावर बोट ठेव बघता, मरमावर. आय लव्ह यू. अकाउंट आय लव्ह यू. त्या दिवशी त्याची गंमतच केली मी. दिव्या गेले होते गाडीवर मोटरसायकल, आणि असे आम्हाला शॅम्पू लावला. जवळजवळ 2 किलोमीटर ते शॅम्पूचा वास येतो. तो नशी केस सोडली होती तशी मोकळे, आणि सदरो लेंगो बसला होता हो. आणि गाडी किक मारले पुढे गेले. हो माझ्या पाठीवर दुसरी गाडी घेऊन येते. तो याच्या नाकात वास गेल्याबरोबर ह्याला पाटणा गाडी स्टार्ट मारला. मी आरशात बघितलं हे पाटणा येता येऊ. मी ह्याच्यापेक्षा डबल स्पीडने गाडी घेतली. मी जवळजवळ 100 तर मी 120च्या स्पीडने रामटक गाडी नेले. पण नंतर काय झालं, एका खड्डोईलो म्हणून गाडी स्लो केली. गाडी स्लो केल्याबरोबर ह्याचा नशीब फळ पडला. ह्यो माझ्या पुढे गेलो आणि गाडी आडवी गेला. त्याची वर करून गाडी आडवी गेला बघतो तर समोर कशी दिसली. अरे रे म्हणता रॉंग नंबर लागलो. हो लय बसतो त्याच्या कुर्ल्याला ब्रिजवर उतरताना तर पाटणा केस मोबाईल ठेवले ना, तर पाटणा हात मारतात, मॅडम जरा साईड द्या ना, पाटली बदलाय का म्हणतो, सॉरी म्हणतो. त्याचा लय गमत होता. पण बुवाने सांगला का ज्याचा नायक ना त्याचा दुखणा तर काही विचारा. ह्या बुवा काय आपला आता हो काय करणार.
लागे राहणार असो मायबाप भजनशी येणं लहानपणात एका देवा मुंगी साखरेचा रवा लहानपणात एका देवा मुंगी साखरेचा रवा लहानपण बालपण चांगलं हे जे मध्ये बसलेत ना मधल्या टप्प्यात पक्षी मित्रमंडळ घ्या ही घ्या बाळांनो लहानपणात एका देवा हे तुमचं आयुष्याने खूप चांगलं आहे तुम्हाला आई वडील सगळं का हाणून देतात फक्त तुम्हाला मजा करायची आहे पण चांगली मजा करा मोठ्याला आता तुम्ही विचार करतो का हे बुवाने केस वीज वाढवला नाही या बुवाने सूड म्हणजे जॅकेट घातला नाही शालबिल घातला नाही हे बुवा झाले काय ना आम्ही भोगला होता लहानपणात एका देवा मुली साखर करावा लहानपण नाही चांगलं होतं आता आपण बघा लहान असताना आपल्या आईच्या मैत्रिणी येतच नाही बघा लहान असताना एकदम आपण ह्यो बाबू बघा मध्ये चालतात असो आपल्या आयुष्याच्या मैत्रिणी येतच नाही आपलं गाल वाटतं तुम्ही म्हणणार घे बाय गो बायो तुझं पोरगो किती गोंडर का तुझ्या पोरग्याचे गाल किती लुसलुशीत तुझं पोरगो किती गुन्ह्या असे माझे पण आईचे मैत्रिणी यायचे नका म्हणायचो पेडणेकरनी तुझा पोरगा किती छान आहे किती गोरा आहे किती गोंडस आहे गाल त्याच्या किती गुडगुडीत गाल टवकी होत असे म्हणायचे आम्ही एका घेऊन जा आई विचारायचे माझ्या मग माझी आई सांगायची हो घेऊन जा मग समजा तुझा काय लायकीचा होतो लहानपणीची गोष्ट सांगतो आता ह्या वयामध्ये म्हणजे सांगते तुमका वाईट ना झालं घडलेली गोष्ट आहे गेल्या महिन्यात घरी हळदी कुंकू होता गेल्या महिन्यात हळदी कुंकू होता तर माझ्या माघारणी जो 20-25 मैत्रिणी लिहो माझी माघारी सांगायची हो बुवा ह्या संपला का घेऊन यावा ह्या संपला का घेऊन यावा मी काय घेऊन यायचो तर 20-25 मैत्रिणी हळदी कुंकू झाडाने जाताना निघालो त्या 20-25 मैत्रिणी मधली फक्त एकच बुवा मैत्रिणी म्हणूक लागली माझ्या माघारीची मैत्रिणी पेडणेकरनी तुझा नवरा किती छान आहे ग पण ती एक माझी माघारी बोलली नाही 2 दिवस तू घेऊन जा म्हणून असलं पाहिजे असल्याने ब्लड सर्क्युलर होतं आता तुम्ही काय जर केस वाला काय वाटेत दिसलो ना तर तुमका माझी आठवणी घे इकडे आज त्यांनी सांगितलेलं न बोलता बारी करायची तुमचं वचन पाळलंय न बोलता तुमका बारी करायची कडक आवाज मला लावता येणार नाही ते आवाजाचे भाष्य आहे बुवांसाठी तर जोरदार टाळ्या म्हणतात अगदी सुंदर सुटसुटीत कडक आवाज त्यांचो आवाजाच्या बाबतीत हात कोण धरू शकत नाही कोण नाही धरला जे आहे ते आहे म्हणजे विरोधी पक्षात बसून पण गुणगान गाणं काय कमी आहे का आज आमचं गेल्या 10 वर्ष आमची जवळ 10 का 11 वर्ष आमची 11 वर्ष युती आहे दोघांची घट्ट अजूनपर्यंत भजनात आमचा केव्हा पटला पण नाही आणि तसं आमचा दोघांचा तुटला पण नाही बायकोवर प्रेम नाही गेलो जेवढे ह्या माणसावर प्रेम केलेलं बायकोवर प्रेम नाही गेलो आणि शेवटी तो माझ्या येऊन जाऊन केसारच जाता ह्या साऊंडवाल्या ऑपरेटरसाठी एका जोरदार टाळ्या होत्या बाबू छान नाव काय तुझं हा आदित्य पूर्ण काय कदम त्याचं गाव सातारा वा सुंदर आहे बाळा साताऱ्याचं पण मी कोकणातलो हे पण कोकणातलो आहे माझ्या कोकणामध्ये किती पाऊस पडला किती दुष्काळ पडला तरी माझा कोकणातला शेतकरी माझा आत्महत्या करत नाही किती पाऊस पडला किती दुष्काळ पडला तरी माझ्या कोकणातला शेतकरी आत्महत्या करत नाही आमच्या कोकणामध्ये हुंडाबळी नाही आणि आमच्या कोकणामध्ये आज 15 वर्ष 10वी आणि 12वी आमची टॉप लेवलची मुलं पास होत आहेत हा माझ्या कोकणाचा साखर रसाळ गोड फणसाचा रूपा आतल्या बारणा जरा काठी होत पण आतमध्ये जर लसलशीत कोकणातला माणूस ओळखतो म्हणून म्हटलेला बाळा या दुनियामध्ये दोनच माणसं हुशार पहिलं जर्मनी आणि दुसरं मालवणी नाच नाही करायचो आता तू किती शिकलाय इंजिनियर ह्याच्यामध्ये तू डिग्री केलीस ना चाल करतोय तर आमचाही आहे हा 15 पूर्ण कर बाळा
जास्त शिकलेल्या नोकरी आहेत. नाही तर आम्ही एक आता बाकीचा गेला आरक्षण काय नाही. शाळेत आमका विचारायचं मराठीच्या पोराने हात वर करा, बरं पंखेम पोटला पण हात वर केला, काय मिळालं आमका? काय नाही. आता मागितले महिला वर्ग नाही आहेत, पण जवळजवळ सरकारने पण महिला वर्गांना 50% आरक्षण दिलेले आहे. 50%. लाडकी बहीण, लाडको भाव, काका गेलो त्यात वाढवून काका काय नाही.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ज्ञाना असल्या बाया तुका झाला शिकवायचं तुझ आहे तुझ्यापाशी पर जागा चुकला सर. भुवानी एक मग सुंदर सांगितलं कुवारी मुलींना युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह माध्यमातून किंवा या ठिकाणी वडील बसलेले भाऊ बसलेले भुवानी सुंदर विषय सांगितला की तुम्ही पावडर किती लावा लावू नका या माता जमीन आहे घरामध्ये तुम्हाला स्वयंपाक किती येतो हेही विचारणार नाही मात्र समाजामध्ये आपल्या आई वडिलांची मान खाली जाणार नाही असं मात्र वाईट कृत्य करू नका तुमची सात जन्माची नाही आहे ठरली म्हणून समजा. सुंदर भुवाने सांगितलं. दुसरा विषय आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर भगवान प्रेमान केली माता एका व्हॅलेंटीचा फरक आहे जिच्या उदरातून जन्म होतो ती माता आणि जिच्यामध्ये अस्त होणार ती माती या दोन गोष्टींचा सन्मान केला पाहिजे. काशी विषयाला कुठे जाऊ नका भुवांचा मुद्दा धरून जातो मी. भुवन सुंदर सांगितलं काशी विषयाला कुठेच जाऊ नका. जन्म घेऊन आपली काय काशी थोडी झाली आहे काय काशी विषय आणि महाळबीळ आमच्या घालूच नको ह्याच्या पुढे महाळबीळ आमच्या कोणाला घालूच नका घालणारच नाही कोण. महाळबीळ काय नको जिवंत असेपर्यंत आई वडिलांना घासवर घालूया मेल त्यानंतर महाळ घालणार तो 200 रुपयाचा फोटो असणार म्हाताऱ्याचो त्याला जवळजवळ 500 रुपयाचा हार असणार पुऱ्या चाळीक आपण 12-13 जेव बोलवणार आणि जवळजवळ एवढी जेवण म्हणजे पदार्थ बनवतो ना की खाणारे कंटाळतात मग नवीन गोड गोड काहीतरी आणता म्हाताऱ्याच्या फोटोच्या पुढ्यात ठेवता तो म्हातारा फोटो आता म्हणता नाही तर म्हणता पुढच्या अमावास्या तुमच्या सगळ्यांच्या पोटावर बसले कशा हवा म्हणून आई वडिलांनी जिवंत असापर्यंत घालूया मेल्याच्या नंतर काय नाही हो आत्म्याला त्या काहीच मिळत नाही म्हणून जिवंत असेपर्यंत सेवा करूया कारण आई वडिलांसारखं थोर दैवत या जगतामध्ये नाही. आज आई वडिलांमुळे आपण इथपर्यंत पोहोचलो म्हणून या ठिकाणी नवतरुण मित्रमंडळ बसले त्यांना सांगू इच्छितो बाळांनो आई वडिलांसारखं थोर दैवत या दुनियेमध्ये नाही. हा हूं सोडा हे आय लव्ह यू फाईल हे काय नाही शनी काय आजकाल एवढी शेंबडी पोरा शेंबडी ज्यांच्या नाकात ना शेंबडी म्हणजे पडत नाही ती म्हणतात आय लव्ह यू बसकावून काढू गो ह्या पोराला धरून आणि बाळांनो मोबाईल पासून लांब राहा हे वारी आहे इकडे मग तो लाल टी शर्ट वाला पण हुशार मग काय बाळा नाव तुझं हा श्लोक तुझं गाव कुठला रोहा उद्या रोह्यातच आहे मी मसळ्यात. बरं बाळा एक मला सांगा तुम्ही इथे बसलेले ते तुझी एका सगळं इंग्लिश मिडियम ना मग तुझ्या चरणावरती लोटांगण घालतोय इंग्लिश मिडियमचा लय मोठा फॅड गेला खरोखर इंग्लिश मिडियम. बरं मला एक सांगा बाळाने बसलेल्या तुम्हाला प्रश्न विचारतो एक बाई एका तासाला 50 चपात्या बनवते तर 3 बायका किती चपात्या बनवते किती एक बाई एका तासाला 50 चपात्या बनवते तर 3 बायका एका तासाला किती चपात्या बनवते किती 150. इकडे पिंक शर्ट येलोच्या बाजूला पिंक तू येलो वाहते हा किती 150 सगळ्यांचं उत्तर 150 एका लेवलने सगळे 150 बरोबर. अरे ती एकटी होती पण 50 बनवला तिघी जणी मिळाल तर गप्पा मारतील गप्पा काय चपाती बनवतील तुम्ही सगळे पबजी वाले फ्री फायर खेळतात नाही खेळत ना खेळू पण नको त्या दिवशी आमच्या बाजूला मोठा कांड झाला मोबाईल ह्याच्यावर ना पबजीवर लय मोठा कांड झाला. तो पबजी फ्री फायर खेळायचो म्हणून घरातली गाडी घालायचो घरी पाहुणे इलेले माहित नाही का शेजारी इलेले माहित नाही सारखं मोबाईल वरती सारखं मार 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 ठोक 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 गंदे तो बोलून खेळतो ते तो त्या घरातलं गाडी घालायचो मुलाला डोका लढवला छोटं कोकणातलंच पोर होतो तो लय डोका लढवला त्यांना असा डोका लढवला दुपारी 1:30 वाजता चिंपाट भरला आणि सार्वजनिक बाथरूम मध्ये बसलो होतो थै कोण घुमतो किंवा त्या गाडी घालतो कोणच नाही तो मस्त बीच कडे लावला आणि चिंपाट घेऊन आतमध्ये बसलो आणि मारता मार 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 ठोक 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 येता दुपारी 2 वाजताना आणि बाजूच्या एका बाथरूम मध्ये दुसरं एक सदग्रस्त गेलो त्याला चिंपाट ठेवला आणि कडी लावणार तो सर होई कडा कोण वाटलो इलो बसता ठोक 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 चिंपाट घेऊन घरी पण मारला त्यांना आणि जवळजवळ आठवड्यावर गलीत नुसता झिमशान होता मारामारीने भांडणं. बाळांनो शिका मोठे व्हा आई
शिकवतात मोठे व्हा. हे सगळे मोबाईल, गाड्या, 4 व्हीलर, 2 व्हीलर तुमच्यासाठी येतात, त्याचा उपभोग घ्यायचा आहे. मग तो उपभोग घेण्यासाठी शिका. नोकरी, गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या गेल्या आता तुम्ही जर चांगले पॅकेज आहे 10 लाख 20 लाख म्हणून बाळानं मोठं शिका, खूप शिका, कष्ट करा, मेहनत करा. या हा मी आय लव्ह यू ते सोडा सगळा, स्टेटस ठेवणे, व्हॉट्सअप शेअर करणे. बाबांनो ह्याचा तुम्ही टाकतात ना मोबाईलवरती, ते तो मालक युकेला बसलो आय लव्ह यू तो पहिला वाचता आणि त्याच्यानंतर तुमच्या त्या माणसापर्यंत पोहोचता. पण ह्याच्या मनात सावध रुपा पाहता त्यांनी शुभ झाले होता आज खरोखर सारखा विमान 75 वर्ष अहोरात्र या ठिकाणी मेहनत केली जाते. आणि ज्या माणसाने 75 वर्षापूर्वी ज्या माणसाला संकल्पना सुचली की ह्या ठिकाणी दत्त मंदिर उभं करावं आणि त्याआधी त्या परमपुरुषाला, त्याआधी महापुरुषाला सलाम करतो आणि त्याच्यानंतर ह्या चाळीतील रहिवाशाला सलाम करतो, कारण तुम्ही 75 वर्ष अहोरात्र या ठिकाणी मेहनत करताय. अहो आईचं प्रेम काय असतं हे दत्तगुरूंना पण जन्म बघावं लागलं की मातृत्व काय असतं ते आईचं प्रेम. बघा त्या देवाला पण म्हणजे आईचं प्रेम काय असतं ते भोगावं लागलंय. म्हणून बाळांनो एक वेळ देवाची सेवा केलाच नाही तरी चालत, पण आई वडिलांना विसरून आई वडिलांनी सेवा केला तर देव मिळेल. देवाची सेवा करून आई वडील तुम्हाला मिळणार नाही. म्हणून मरेपर्यंत आई वडिलांना दुखवू नका. आणि तुमका वाटा बाप आपलं काय कळ भडकता, ठीक आहे, बाप केव्हा केव्हा काळे 4 मध्ये असता, नाही म्हणत नाही मी, काळे 4 मध्ये असता. 7:45च्या नंतर आपलं बाप जरा काळे 4 मध्ये असता. पण बाप मुलगा आईकडे ओढला जातो आणि मुलगी बापाकडे ओढली जाते. जर आई वडिलांची भांडणं झाली ना बाळून, आई वडिलांची भांडणं झाली तर मुलगी कशी असो देव बाबांनो पप्पांनो करून त्या वडिलांना शांत करते. आणि घरात जर भांडणं झाली असतात तर दारांना झील बघतो लो बापसाचा मूड बरोबर हा काय, आणि बापसाकडे टन घेऊन औषध जातो. पण त्याच्या पलीकडे पण जाऊन सांगतो, जर बापाचा काय झाला ना वाईट, बापाचा काय झाला वाईट आणि पोरगी जर त्या गेटवर इली ना, गेटवर म्हणजे या मीच्या गेटवरती इली, तिला माहिती पडला आपलं बाबा गेली तर थैसूनच ती पोरगी बोंब पटवली, समजायचा तात्याचा पोरगा गेला. जिला तर तसा नाही, जिला बायको सांगतो नको हे सगळे गेले नाही की पहिले ती बापसाची बँक उघडूच्या काय शिल्लक ठेवू नको त्याचा. मग ती सांगतली हो म्हाताऱ्याचं दांडको न्यावा, म्हाताऱ्याचा चष्मो न्यावा, म्हाताऱ्याचं गोळ्याचं डबू न्यावा, त्या सगळ्या जाळून टाका म्हणून सांगतात. या सगळ्या आपण जाळून टाकता हो, पण म्हाताऱ्याला आपल्या कमवलेला बँक बॅलन्स मात्र आपण जाळून टाकत नाही. म्हाताऱ्याने प्रॉपर्टी कमवलेली जाळत नाही. का पण राहावं आमका म्हणून सगळ्यांना एक जोडून हात जोडून विनंती आहे, आई वडिलांची सेवा करा, ह्याच्या पलीकडे काही सांगणार नाही. आणि हरिपाचा बघतोय रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.